श्रावण महिन्यातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या. पिठोरी अमावस्या हा सण स्त्रियांसाठी विशेष महत्त्वाचा मानला गेलाय. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी मातेची पूजा करतात आणि अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य पुत्रासाठी प्रार्थनाही करतात. या दिवशी फक्त 2 गोष्टी करण्यास सांगितले जातं, ज्याचा लाभ आपल्यालाही नक्कीच मिळू शकतो. पिठोरी अमावस्येच्या दिवशी कोणत्या 2 गोष्टी कराव्यात याबद्दलच चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. मराठी पंचांगानुसार 2 सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे. 2 सप्टेंबरला पहाटे 5:21 पासून ते दुसऱ्या दिवशी 3 सप्टेंबर पर्यंत सकाळी 7:24 पर्यंत ही तिथी असेल. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना आशीर्वाद देतात. त्यांनी केलेली प्रार्थना आणि विधी यामुळे अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होतं असा विश्वास आहे. म्हणून या दिवशी न चुकता 2 महत्त्वाची कामं आवर्जून करावी. पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून पांढरे वस्त्र परिधान करावे. तांब्याच्या कलशात पाणी आणि तांदूळ घेऊन सूर्याला जल अर्पण करावं. सूर्याला अगरबत्ती आणि दिव्यांनी ओवाळावं. त्यानंतर सूर्यनमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी. यावेळी ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम आहे जे सूर्यास्ताच्या वेळी करायचं आहे. सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे आवर्जून लावावे. त्यात तिळाचं तेल घालावं. हा दिवा दरवाजाजवळच ठेवावा. ताटात मिठाई, फळं, तांदूळ आणि पिठाचे दिवे ठेवावे. हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवले जातात. यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटही दूर होतात असं सांगितलं जातं. मातृत्वाचा गौरव करण्याचा, स्मरण करण्याचा दिवस म्हणजेच मातृदिन म्हणजेच पिठोरी अमावस्या आहे असं सांगितलं जातं. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या असंही म्हणतात. ज्या स्त्रियांची मुलं अल्पायुषी ठरतात किंवा ज्यांची मुलं जगत नाहीत, अशा फक्त सुहासिनी स्त्रिया पिठोरीचं व्रत ठेवतात. ज्या घरांमध्ये गणपती येतो अशा घरांमध्ये सुद्धा पिठोरीचं पूजन होतं असंही सांगितलं जातं. या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी अंघोळ करून सुवासिनी स्त्रिया ही पूजा करत असतात. विशेषतः 64 योगिनींची पूजा यामध्ये केली जाते. चौरंगावर ब्राह्मी, माहेश्वरी, वैष्णवी, वाराही, कौमारी, इंद्राणी, चामुंडा या 7 शक्ती देवांची स्थापना केली जाते. पुढे कलशावर 64 सुपाऱ्या तांदूळाने भरलेल्या ताम्हणात 64 कलांचं प्रतीक म्हणून मांडतात. योगिनी म्हणजे अशा कला ज्यामुळे उपजीविका होते. पूर्वी पिठाच्या मूर्ती करत असत, पण आता त्यांच्या चित्राच्या कागदाचीही पूजा केली जाते. या दिवशी नैवेद्याला सर्व पिठाचेच पदार्थ करतात. म्हणून या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हणतात. यावेळी बेदाणे घातलेली भाताची खीर ही पिठोरीला खास नैवेद्य म्हणून दिली जाते. अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य पुत्र यासाठी या दिवशी आवर्जून प्रार्थना केली जाते. खीरपुरीचे किंवा पुरणपोळीचे जेवण घरातील मुलांसाठी केले जाते. पूजा करून झाल्यावर पुरणाची आरतीही करतात. खिरीच्या वाटीवर पुरी झाकतात. नंतर पूजा करणारी स्त्री ते आपल्या खांद्यावरून मागे नेत विचारते, आतीत कोण म्हणजे अतिथी कोण. तेव्हा घरातील मुलं आपली नावं सांगून तो नैवेद्य हातातून घेतात आणि पूजा पूर्ण करतात. ही पिठोरी अमावस्या स्त्रियांना सौभाग्य आणि तिच्या मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य देणारी आहे असं मानले जातं. संध्याकाळी आरतीनं पूजा समाप्त केली जाते. देवीचे आशीर्वाद घेतले जातात. देवीचे आशीर्वाद मिळावे आणि अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. अशी प्रार्थना करून देवीचे आशीर्वाद घेतले जातात. या पिठोरी अमावस्येला आपणही पिठोरी मातेची पूजा करून अखंड सौभाग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करावी. यामुळे आपल्याला नक्कीच लाभ मिळू शकतात. शिवाय पिठोरी अमावस्येच्या दिवशी वर सांगितल्याप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी ही 2 कामं आवर्जून करावी. पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो. या दिवसाचं विशेष महत्त्व मानलं जातं. या दिवशी पितरांना सुद्धा नैवेद्य अर्पण केल्यानं त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असंही म्हणतात. शिवाय या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची आराधना केल्यानं सुद्धा मोठ्या समस्या दूर होऊ शकतात असंही सांगितलं जातं. या दिवशी आवर्जून पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात असंही म्हणतात. याचबरोबर पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्यानं पापांचं प्रायश्चित्त होतं असंही सांगितलं जातं. तर पिठोरी अमावस्येला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही कामं तुम्हीही करू शकता, ज्यामुळे नक्कीच लाभ प्राप्त होऊ शकतात.
तुम्ही सुद्धा पिठोरी अमावस्येला अशा प्रकारचे उपाय करता का? तुम्ही पिठोरी अमावस्येच्या दिवशी कोणते कार्य करता? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.